ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड. अध्याय 50. लग्नानंतरची थट्टा मस्करी. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर शिवजींच्या आज्ञेने मी आणि मुनिजनांनी शिवपार्वतीच्या विवाहातील शेषविधी प्रसन्नतेने पूर्ण केले. सर्वप्रथम त्या दोघांच्या मस्तकावर अभिषेक करण्यात आला. ब्राह्मणांनी त्यांना आदरपूर्वक ध्रुवाचे दर्शन करविले. हृदयस्पर्शनाचा विधी झाल्यावर स्वस्ती वाचन करण्यात आले. ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शिवजींनी पार्वतीच्या मस्तकावर सौभाग्याचे प्रतीक असलेला सिंदूर लावला. त्यामुळे पार्वती फारच शोभून दिसू लागली. तिला अद्भुत तेज प्राप्त झाले. मग ते दाम्पत्य एका आसनावर बसले. त्यांनी संस्रव प्रोक्षणी पात्रातील तूप प्राशन केले. त्यांना एकत्र पाहून भक्तांना फारच आनंद झाला. याप्रमाणे विवाहाचे सर्व कार्य यथासांग पूर्ण झाले. विवाहविधी उत्तम प्रकारे केल्याबद्दल शिवजींनी मला प्रसन्नतेने पूर्ण पात्र दिले. आचार्यांना विधीपूर्वक गोदान दिले. लग्नप्रसंगी द्यावयाची जी काही दाने सांगितली आहेत ती मंगळ दानेही दिली. वैवाहिक कार्य संपन्न करण्यासाठी सहयोग दिलेल्या सर्व ब्राह्मणांना प्रत्येकी 100 सुवर्णमुद्रा दिल्या. रत्ने आणि द्रव्ये दिली. शिवपार्वतीचा विवाह झाल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता. लोक त्यांच्यावर जय जयकार करत होते. मंगलवाद्यांचे ध्वनी निनादत होते. विवाहविधी पूर्ण झाल्यावर मी, श्रीहरी, अन्य देव, ऋषीमुनी आणि वरपक्षातील सर्व लोक हिमालयाला सांगून जानवशात परतले. इकडे नगरातील स्त्रियांनी व पार्वतीच्या सख्यांनी शिवपार्वतीला दिव्य सदनात नेले. तेथे लग्नानंतरचे सर्व सोहळे आनंदाने आणि उत्साहाने पार पडले. मग त्या दोघांना रतिगृहात नेण्यात आले. तेथे शिवपार्वतीच्या वस्त्रांना बांधलेली गाठ सोडण्याचा विधी झाला. तेव्हा स्त्रियांनी त्या दोघांना उद्देशून खूपच विनोद केले, थट्टामस्करी केली. सर्व विधी हसत खेळत आटोपले. त्यावेळी पार्वती परमेश्वराची शोभा पाहण्यासारखी होती. त्यांना पाहून सर्व स्त्रियांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. तेवढ्यात नवपरिणीत जोडप्याचे दर्शन घेण्यासाठी सरस्वती, लक्ष्मी, सावित्री, जान्हवी, अदिती, शची, लोपामुद्रा, अरुंधती, अहल्या, तुलसी, स्वाहा, रोहिणी, वसुंधरा, शतरूपा, संज्ञा आणि रती या 16 दिव्य स्त्रिया तेथे आल्या. त्यांच्या मागोमाग देवांगना, देवकन्या, नागकन्या आणि मुनिकन्या आल्या. तेथे इतक्या स्त्रिया जमल्या होत्या की त्यांची गणनाच शक्य नाही. त्या मंगल प्रसंगी दिव्य स्त्रियांनाही शिवपार्वतीची थट्टामस्करी करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही विनोद केले. सरस्वती म्हणाली, महादेवा, तुम्हाला प्राणप्रिय सती मिळाली आहे. तिचा मुखचंद्र पाहून विरहाचे दुःख विसरा. तिच्या सहवासात सुखात आनंदात दिवस घालवा. तुमचा कधीही वियोग न होवो अशी माझी शुभेच्छा आहे. लक्ष्मी म्हणाली, देवेश, आता सतीला जवळ घ्या. तिच्याशिवाय तुम्हाला जगणे असह्य झाले होते ना, मग आता का लाजता? सावित्री म्हणाली, शिवजी, तुम्ही सतीला स्वहस्ते भरवा. तिला कर्पूर मिश्रित विडा खाऊ घाला. जान्हवी म्हणाली, प्रभो, पार्वती सोन्यासारखी सुंदर आहे. तिचा केशकलाप हातात घ्या. त्याला सुगंधी तेल लावा. तिचे केस धुणे, तिचा शृंगार करणे हे सुद्धा तुमचेच कर्तव्य आहे. सौभाग्यवती स्त्रियांना या इतके मोठे सुख नाही. अदिती म्हणाली, शंभो, भोजन झाल्यावर पार्वतीला मुखशुद्धीसाठी पाणी द्या. असे दाम्पत्य प्रेम ही दुर्लभ गोष्ट आहे. शची म्हणाली, जिच्यासाठी तुम्ही विलाप करत होता आणि जिचा मोह धरून एकसारखे हिंडत होता ती तुम्हाला मिळाली आहे. मग तिला जवळ घ्यायला का लाजता? लोपामुद्रा म्हणाली,
आता भोजन करून पत्नीला तांबूल द्या व येथेच शयन करा. स्त्रियांच्या अंतर्गृहात अशीच रीत आहे. अरुंधती म्हणाली, शिवजी, मेनाराणी आपली कन्या तुम्हाला द्यायलाच तयार नव्हती. मी तिला अनेक प्रकारे समजवले तेव्हा कुठे ती तयार झाली. आता पार्वतीबरोबर नीट राहा. अहल्या म्हणाली, भगवान, तुम्ही पुरातन आहात हे सर्वांना माहीत आहे, पण या पार्वतीसाठी वृद्धावस्था सोडून तरुण व्हा, म्हणजे तुम्हाला कन्यादान केल्याचे मेनेला सार्थक वाटेल. तुलसी म्हणाली, महाराज, तुम्ही प्रथम सतीचा त्याग केलात, नंतर कामदेवाला जाळलेत, मग शिष्टाही करण्यासाठी वशिष्ठांना कसे पाठवलेत? स्वाहा म्हणाली, महादेव, आता बायकोचे ऐकत जा. लग्न झाल्यावर स्त्रिया प्रगल्भ होतात म्हणे. रोहिणी म्हणाली, तुम्ही स्वतःला कामशास्त्राचे पंडित म्हणवता. आता हा कामसागर कसा पार करता तेच पाहायचे आहे. वसुंधरा म्हणाली, शिवजी, तुम्ही कामाने आर्त झालेल्या स्त्रियांचे भाव जाणण्यात कुशल आहात असे म्हणतात, पण आता फक्त पार्वतीकडेच लक्ष द्या बरं. शतरूपा म्हणाली, देवेश, क्षुधातुराची तृप्ती भोजनाशिवाय होत नाही, म्हणून स्त्रीने आपल्या पतीचा भाव जाणून त्याप्रमाणे वागले तरच तो संतुष्ट राहतो. पतीनेही पत्नीचे मनोगत जाणून तिला प्रसन्न ठेवावे, त्यामुळे संसार सुखाचा होतो. संज्ञा म्हणाली, सख्यांनो, रत्नदीप उजळले आहेत, तांबूल सजवून ठेवण्यात आले आहेत. या दोघांची एकांताची वेळ झाली आहे. यांना आपली अडचण वाटत असेल म्हणून निघायचं बघा. तेव्हा शिवजी परमप्रीतीने हसून म्हणाले, देवींनो, तुम्ही साध्वी आहात, जगाच्या माता आहात. तुम्ही वेळ साधून पुष्कळ गंमत केलीत. अजून या पुत्राची किती थट्टा करणार आहात? आता पुरे. ते ऐकून देवस्त्रिया लाजून गप्प राहिल्या. शिवपार्वतीने प्रसन्न मनाने भोजनाचा आस्वाद घेतला. वाढणाऱ्या स्त्रिया आग्रहाने वाढत होत्या. शिवजी पुरे पुरे म्हणत होते तरी त्या ऐकत नव्हत्या. त्या दोघांना एकत्र जेवताना पाहून तेथे असलेल्या सर्व स्त्रियांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हा प्रसंग महद्भाग्याने पाहावयास मिळाला म्हणून त्या स्वतःला धन्य समजू लागल्या. त्यानंतर दोघांनी आचमन केले आणि प्रसन्न मनाने कर्पूरयुक्त विडा सेवन केला. अध्याय 50 समाप्त. ओम नमः शिवाय.